मंडळी, कोकणात शिमगोत्सव सुरू आहे आणि आज आहे आमचा गोडा सण. शिमगोत्सव दरम्यान हा पदार्थ तुम्ही खाल्लात का? तर कोणता पदार्थ आहे ना तो पाहण्यासाठी व्हिडिओ पुढे बघा. तर चला मंडळी, आपण आता घरामध्ये आलो आहोत आणि काय आजच्या पदार्थाची तयारी आहे ते बघूया. आज सोनाली आणि आये दोघी मिळून खास पदार्थ तयार करतायत गोड्या सणानिमित्त. सोनाली काय बनवणार आहे? उकडीच्या शेंगा. सोनाली काय काय घेतलंय सांग. गुळ घेतलाय. अच्छा, गुळ घेतलाय थोडासा. वेलची, मनुका आणि ओला नारळ. ओला नारळ वाट्या घेतल्या 2 आणि पीठ, इंद्रायणी पीठ किंवा मग बासमती पीठ. आणि विया पण मध्ये आली आहे बघा. विया काय शेंगा बनवणार आहे? तिला आता पीठ सगळं पीठ पाहिलं तिने. बरं, चला बनवायला सुरुवात करूया. चला, आमच्या उकडीच्या शेंगा किंवा नेवऱ्या बनवायला सुरुवात झाली आहे. आज गोड्या सणानिमित्त आमच्या घरी बनणारी ही रेसिपी, ट्रेडिशनल पारंपरिक रेसिपीला सुरुवात झालेली आहे. इकडे बघा वेळीवरती सोनाली नारळ खवणून घेते आणि आये इकडे तांदळाचं जे पीठ आहे ते मळून घेते. त्याच्यामध्ये काही टाकलं नाहीये, फक्त पाणी घ्यायचंय आणि ते मळून घ्यायचंय. सोनालीचं स्पीड बघा, जमता सोनालीला. आहे आज आपली होळी पण आहे. आपले तेरशीचे शिमगे नाही आणि आमचे शिमगे लवकर असतात. तेरशीचा होम, पौर्णिमेचा आणि मग भद्रेचा असे होम असतात नाही. बाकीच्या गावांमध्ये ना थोडस उशिरा शिमगे असतात भद्रेचे. बरोबर. चला सोनाली, तुमचे शिमगे कधी असतात? 2 दिवसानंतर, म्हणजे पौर्णिमा किंवा भद्रेचा होम असेल. पौर्णिमेचा होम असतो, नंतर मग एक भद्रेचा होम असतो. तर असं शिमगा असतो. होम लागला गाव देवळात की मग तो शिमग्याची जत्रा असते आणि त्यानंतर पालखी गावाबाहेर निघून पूर्ण सगळ्यांच्या घरी येते. तेव्हा आमच्या पण घरी गडबड असते. आमच्या घरी आहे सकाळी किती वाजता पालखी येते गे? 4:30-5 ला. होय, पहिली पालखी येते तर आईच्या घरा म्हणजे माहेरी जाते बाबाकडे. आईचे बाबा गावकर होते त्याच्यामुळे तो मान पहिला त्यांच्याकडे. 2-3 घरात घेते. हा, बाजूची. हा, मग इकडे नंतर एलोंडनवाडी. हा, मग त्याच्यानंतर मग आमच्याकडे येते. म्हणजे मग सकाळी 4:30-5 वाजता येते. एवढ्या सकाळी लवकर पालखी येते कारण गावामध्ये आता घरं वाढलेली आहेत आणि सगळेच घरं वाढली, त्याच्यामुळे वेळेचं नियोजन असतं गाव व्यवस्थेकडून. सो पालखी आल्याच्या नंतर देखील आपण ते घरी देव येतो तेव्हा दाखवू. पण आता बघा, आज गोडे सण आहेत. गोडे सणानिमित्त काहीतरी खास घरी गोडधोड होतं. चला, आई बघा सांगते, बघ बारीक आलाय की नाही, व्यवस्थित आलाय की नाही. सोनाली, परीक्षा आहे तुझी. हे बघा इकडे. हा, नारळाचे थोडस ते हा चुरा पडतो थोडस. हा, चला पीठ मळून झालंय. अरे वा, छानपैकी पीठ मळून झालंय. इकडे मनुका वगैरे आहेत आणि थोडीशी काय घेतले सोनाली? वेलची. चला आता गुळ बारीक करून घेते सोनाली. सोनालीचा हात बघा सुरीवरती बसलेला आहे. अशा पद्धतीने कोण गुळ किसत नाही. सोनाली एक्सपर्टी आहे याच्यामध्ये, कटिंग मध्ये. चला, थोडस तूप गेलंय. त्याच्यानंतर पहिलं काय टाकणार आहे सोनाली? छानपैकी खोबरं गेलंय. दोन्ही एकत्र करून टाकायचं. अच्छा, मिश्रण एकत्र करूनच टाकायचं. हा, सुगंध बघा भारी आला. आणि वेलची आणि मनुका बरोबर एकाच भांड्यामध्ये घ्यायचं ना. मिक्स करून गूळ थोडा मेल्ट होईल ना नंतर. सोनाली, हे साधारण किती वेळ करून घ्यायचं असं? 2 ते 3 मिनिटात होतं. बरोबर. चला, मिश्रणाचा सुगंध तर अप्रतिम आलाय. वेलची वगैरे सगळंच आहे ना. झकास.
बघा मंडळी, मिश्रण मस्तपैकी छान असं तयार झालंय. सुगंध पण भारी येतोय. आता गुळ हळूहळू मेल्ट व्हायला सुरुवात झाली आहे. थोडं मिश्रण तयार झालं ना? हो झालं. चला, हल्ली 3-4 मिनिटांमध्येच मिश्रण तयार झालंय मस्तपैकी छान असं. आता आपण पाणी गरम करायला ठेवूया. बरोबर. थोडंसं आपल्याला शेंगा वाफून घ्यायच्या आहेत, वाफवून म्हणून घ्यायचं. उकळतं पाणी हवंय. थोडा वेळ आपण पाणी गरम करायला ठेवलंय, वाफवायला ठेवलंय. आता मंडळी बघा, मिश्रण छानपैकी तयार झालंय आणि इकडे आहे ना पिठाच्या पूर्ण उंड्या बनवल्या छोट्या छोट्या. आणि आई बघा हाताने अशी करून घेते, पुरी टाईप म्हणजे गोल बनवून घेते छानपैकी. आणि त्याच्यात आता हे मिश्रण भरायचंय. बघा, आई आहे ना मोजून वापून मिश्रण भरते. आईचे हात थोडेसे थरथरत आहेत कारण आता तिचं वय झालंय. त्याच्यामुळे सोनाली बघूया कशी बनवते. सोनालीची कदाचित पहिलीच वेळ असेल, है ना सोनाली? नाही, पहिलीच नाही, बनवले होते. बनवलं होतंस काय? हो. चला, आता हे बघा पुरण भरल्याच्या नंतर असं आईने बंद केलंय. सोनाली बघा, बघूया कसं बनवते सोनाली. हो. हा, लहान झालं. मधीच नाही पुरण भरायचं. आता हे बघा आईने हातावर बनवले आणि बघा किती छान झाले. आई हळूहळू बनवते पण बघा मस्त. आई दाखव. हा, जकास. आता बघा आहे ना हे शेंगा बनवता बनवता ही चाळण आहे ना तिला तूप लावून घेते म्हणून शेंगा चिकटल्या नाही पाहिजे. बरोबर नाही? हा. चला, आईची शेंग तयार झाली आहे आणि सोनालीची इकडे बनवलेली शेंग बघू शकताय. आकारामध्ये भरपूर वेगळा फरक आहे. हा, आई परफेक्ट बनवते कारण तिला एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. सोनाली बघा कशी बनवते. चला बघा, आता आहे ना आईने आमच्या या शेंगाला डिझाईन काढली. बघू, दाखवा आहे. ही एकदम ओरिजिनल पद्धत. सोनाली, चला आता शेंगा आपल्या बनवून तयार झाल्यात आणि ह्याच आता आपण वरती वाफवायला ठेवतो. आता ठेवूया. चला, हे वाफवायला आता आपण ठेवूया. पाणी पण छान उकळलंय. आता हे किती मिनिटं वाफवायला ठेवणार आहे? 10 मिनिटं. 10 मिनिटं. आणि याला वरून आता आपण झाकण लावलंय. एक 10 मिनिटं वाफवायला देऊया आणि त्याच्यानंतर आपल्या शेंगा तयार होतील. चला मंडळी, आज गोडेसण होते आणि त्यानिमित्त आमच्या घरी बघा ह्या शेंगा तयार झालेल्या आहेत. याला आमच्या इकडे शेंगाच म्हणतात, काही ठिकाणी याला नेवऱ्या देखील म्हणतात. पण गोड्या सणानिमित्त तयार होणारा हा कोकणातला पारंपरिक पदार्थ वडाच्या पानामध्ये घेतलाय. वडाच्या पानामध्ये ठेवून बघा खाऊन असे पदार्थ नक्कीच चव भारी लागते. सो आपण देखील खातोय आणि कसं झालंय तुम्हाला सांगतो. आतमध्ये बघा स्टफिंग जे आहे ना भारीच लागतं. तर मंडळी, गोडा सणानिमित्त आमच्या घरी हा झालेला पारंपरिक पदार्थ तुम्हाला कसा वाटला, किंवा तुमच्या घरी देखील अशाच नेवऱ्या किंवा मग शेंगा बनवत असतील पिठाच्या,
या नारळाचं स्टफिंग टाकून. तर आम्हाला आवर्जून कमेंट करून सांगा तुमच्याकडे तुम्ही हे कसं पद्धतीने बनवता ते देखील आवर्जून कमेंट करून सांगा. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आता आमचा उद्या शिमगा आहे, आज गोडेसण होते, उद्या शिमगा आहे, तर एक दिवस अगोदर आमचा शिमगा असतो आणि शिमग्यात तयार झालेला हा पदार्थ. सो मंडळी, तुम्हाला फायनली व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या मित्र परिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ कोकणातल्या आणखीन एका शिमगोत्सवाच्या वेळेमध्ये. तोपर्यंत टाटा, येवा कोकण, आपलं जसं, काळजी घ्या.